लोकशाहीत सत्ता ही जनतेच्या विश्वासावर टिकून असते आणि नैतिक जबाबदारी हा लोकशाहीचा सर्वात मोठा पाया मानला जातो. पण नरेंद्र मोदी यांच्या आजच्या काळातील भारतीय राजकारणात एक अतिशय विचित्र आणि चिंताजनक वास्तव समोर आलंय. राजकीय सत्ता टिकवणं आणि प्रशासकीय चुकांवर पडदा टाकणं याच्या खेळात नैतिक उत्तरदायित्व हा शब्द जणू पूर्णपणे गायब झालाय. आज आपण अशा एका राजकीय संस्कृतीचा अनुभव घेतोय जिथे सरकारमधील कामकाजातील गंभीर चुकांमुळे, मोठ्या अपघातांमुळे किंवा कोट्यावधी लोकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या घोटाळ्यांनंतरही एकाही मंत्र्याचा राजीनामा घेतला जात नाही. या संपूर्ण परिस्थितीकडे पाहताना आपल्याला 2015 मधील एका प्रसंगाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत अतिशय आत्मविश्वासाने आणि रोखठोकपणे एक विधान केलं होतं की आमच्या सरकारमध्ये मंत्र्यांचे राजीनामे होत नसतात. त्यावेळी अनेकांना वाटलं होतं की हे कदाचित एखाद्या तत्कालिक प्रश्नाला दिलेलं राजकीय उत्तर असेल, परंतु आज गेल्या दशकभराच्या घडामोडींकडे पाहिले असता लक्षात येतं की ते केवळ एक वाक्य नव्हतं, तर तो या सरकारचा एक अलिखित नियम आणि राजकीय सिद्धांत बनलाय. सत्ताधारी पक्षाच्या या भूमिकेने भारतीय राजकारणातील नैतिकतेच्या व्याख्याच बदलून टाकल्यात. मोदी सरकारच्या याच अजेंड्यावर आज आपण बोलूयात. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. या राजकीय सिद्धांताचं भीषण वास्तव समजून घेण्यासाठी आपल्याला गेल्या काही वर्षातील काही सर्वात मोठ्या आणि हादरवून टाकणाऱ्या घटनांकडे नजर टाकावी लागेल. जून 2023 मध्ये ओडिशामधील बालासोर येथे झालेला 3 रेल्वेचा अपघात हा संपूर्ण देशाच्या मानगुटीवर बसलेला एक भीषण डाग आहे. बहानगा बाजार स्टेशन जवळ कोरोमंडल एक्सप्रेस, बंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि उभ्या असलेल्या मालगाडीमध्ये झालेल्या या महाभयंकर धडकेत 290हून अधिक निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला आणि 1000हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. रेल्वे सुरक्षेतील त्रुटी, इंटरलॉकिंग सिग्नल यंत्रणेतील बिघाड आणि प्रशासकीय हलगर्जीपणा या अपघाताला कारणीभूत असल्याचं तपासातून समोर आलं होतं. एकाच वेळी शेकडो लोकांचे मृतदेह रस्त्यावर पडलेले असताना देशाचे तत्कालीन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदावरून दूर व्हावे अशी जोरदार मागणी जनतेनं आणि विरोधकांनी केली होती. मात्र राजीनाम्याचा विषय तर दूरच राहिला, घटनास्थळी प्रसारमाध्यमांसमोर अश्रू ढाळले गेले, परंतु त्यांची खुर्ची टिकवून ठेवण्यात यश आलं. ते कुणाला? ते याच मोदी सरकारला. यानंतर 3 ऑक्टोबर 2021 रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी इथे घडलेली हिंसाचाराची घटना आठवा. तत्कालीन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या ताफ्यातील थार गाडीनं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि एका पत्रकाराला निर्दयीपणे चिरडलं. या घटनेत 4 शेतकऱ्यांसह एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनू याच्यावर हत्येचा आणि कटाचा थेट आरोप झाला. त्याला विशेष तपास पथकानं अटक केली आणि त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं. एका केंद्रीय मंत्र्याचा मुलगा इतक्या गंभीर गुन्ह्यात मुख्य आरोपी असताना आणि खुद्द मंत्र्यावर तपासावर प्रभाव पाडल्याचा आरोप होत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांनी अजय मिश्रा टेनी यांचा राजीनामा घेतला नाही. उलट त्यांना संपूर्ण राजकीय संरक्षण देण्यात आलं आणि ते आपल्या मंत्रिपदावर निश्चिंत बसून राहिले. एका केंद्रीय मंत्र्याच्या छत्राखाली न्यायाची प्रक्रिया कशी बाधित होऊ शकते हे पाहूनही नैतिकतेचा कोणताही दाखला दिला गेला नाही. तसेच मणिपूरमध्ये मे 2023 पासून सुरू झालेला वांशिक हिंसाचार आणि तिथली बिघडलेली कायदा व सुव्यवस्था संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी ठरली आहे. मैतेई आणि कुकी समुदायांमधील या संघर्षात 200हून अधिक लोकांचे बळी गेले, हजारो कुटुंब बेघर झाली, महिलांसोबत देखील संतापजनक प्रकार घडले. त्यामुळे जगभरात भारताची मान खाली गेली. या सर्व मानवी शोकांतिकेनंतरही मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह किंवा केंद्र सरकारमधील जबाबदार मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राजीनाम्याचं नाटक केलं, पण तो राजीनामा फाडून फेकून देण्यात आला. हिंसाचार पेटत राहिला, देश जळत राहिला, पण सत्तेची खुर्ची अढळ राहिली. या मालिकेतील सर्वात ताजं आणि कोट्यावधी तरुणांच्या भविष्याशी खेळणारं प्रकरण म्हणजे 2024 ते 26 दरम्यान देशभरात पेटलेला नीट यूजी आणि यूजीसी नेट स्पर्धा परीक्षांचा पेपर फुटिंग महाघोटाळा. राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार सिंग यांच्या ढिसाळ कारभारामुळे आणि बिहारमधील संजीव मुखिया गँग तसेच महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणातील पेपर लीक करणाऱ्या माफियांच्या जाळ्यामुळे 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात सापडले. या देशातील लाखो तरुण जे रात्रीचा दिवस करून स्वतःचं संपूर्ण आयुष्य पणाला लावून डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहतात, त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरलं गेलं.
याच नैराश्यातून 23 विद्यार्थ्यांनी स्वतःला संपवलं. या अभूतपूर्व पेपरफुटीच्या वादानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. सुरुवातीला देशात कुठेही पेपर लीक झालेला नाही असा दावा करत संशय फेटाळून लावण्यापासून ते नंतर वाढत्या जनक्षोभामुळे सीबीआय चौकशीची भाषा करण्यापर्यंत शिक्षण मंत्र्यांची विधानं बदलत गेली. एका शिक्षण मंत्र्यांच्या नाकाखाली देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा विकली जाते. बिहार आणि गुजरातमधील केंद्रांवर पैसे घेऊन गुण वाढवले जातात. विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागतं आणि दिल्लीच्या रस्त्यांवर उतरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन व इतर विद्यार्थी संघटना आंदोलन करतात. तरीही शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही. त्यामुळे सोनम वांगचुक, अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली देशभरात आंदोलनाचा भडका उडतो. दिल्लीत तर परिस्थिती अभूतपूर्व होते. पोलिसांच्या लाठी हल्ल्यात कित्येक विद्यार्थी जखमी होतात. उलटून पोलीसच आरोप लावतात की विद्यार्थ्यांनी पोलिसांवर हल्ले केले. महाराष्ट्रातील सदाभाऊ खोत यांच्यासारखे शेतकरी नेते तर विद्यार्थ्यांनाच आतंकवादी ठरवतात. हे सगळं संताप आणणार आहे. इथे सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होतो की धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून का हटवलं जात नाही किंवा अशा वादग्रस्त मंत्र्यांना का वाचवलं जातं. राजकीय विश्लेषकांच्या मते यामागे एक अत्यंत स्पष्ट राजकीय गणित आहे. जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला तर सरकारला जाहीरपणे हे कबूल करावं लागेल की नीट परीक्षेत खूप मोठा घोटाळा झालाय आणि शिक्षण मंत्रालय हा घोटाळा रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरलंय. राजीनामा देणं म्हणजे विरोधकांच्या आरोपांना आणि आंदोलनाला नैतिक विजय मिळवून देणं असा सत्ताधारी पक्षाचा एक समज आहे. शिवाय धर्मेंद्र प्रधान हे ओडिशा आणि राष्ट्रीय राजकारणात भारतीय जनता पक्षाचे एक अत्यंत महत्त्वाचे, संघटित आणि केंद्रीय नेतृत्वाच्या विश्वासातील रणनीतिकार नेते मानले जातात. अशा वेळी त्यांना पदावरून हटवणं म्हणजे पक्षाची प्रशासकीय आणि राजकीय पिछेहाट झाल्याचं मानलं जाईल. म्हणूनच लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य आणि त्यांचा मानसिक संताप यापेक्षा पक्षाची आणि सरकारची नाश न होण्याची प्रतिमा जपण्याला जास्त प्राधान्य दिलं जात आहे. पण भारतीय राजकारणाचा इतिहास नेहमीच असा नव्हता. जर आपण इतिहासाची पानं चाळून पाहिली तर आपल्याला एक वेगळ्याच राजकीय संस्कृतीचं दर्शन घडतं, जिथे पदापेक्षा नैतिकतेला आणि सार्वजनिक जबाबदारीला सर्वोच्च स्थान दिलं जात होतं. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात नोव्हेंबर 1956 मध्ये तमिळनाडूतील अरियालूर येथे भीषण रेल्वे अपघात झाला, ज्यामध्ये 144 जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची संपूर्ण नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्कालीन रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नेहरूंना सोपवला होता. नेहरूंनी सुरुवातीला तो नाकारण्याचा प्रयत्न केला, पण शास्त्रीजी आपल्या निर्णयावर ठाम होते. नेहरूंनी संसदेत बोलताना सांगितलं होतं की मी शास्त्रीजींचा राजीनामा यासाठी स्वीकारतोय कारण यामुळे प्रशासनात एक उच्च नैतिक आदर्श प्रस्थापित होईल. ही संस्कृती केवळ काँग्रेसच्या काळातच होती असं नाही, तर एनडीए सरकारमध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजवटीतही या नैतिक मूल्यांचा आदर केला गेला. ऑगस्ट 1999 मध्ये जेव्हा पश्चिम बंगालमधील गैसल येथे भीषण रेल्वे अपघात झाला आणि त्यात 285हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तेव्हा तत्कालीन रेल्वे मंत्री नितीश कुमार यांनी कोणत्याही राजकीय दबावाची वाट न पाहता केवळ आणि केवळ नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या रेल्वे मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. इतकंच नाही तर मार्च 2001 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्याच सरकारमध्ये तहलका.com या वृत्तसंस्थेनं केलेल्या ऑपरेशन वेस्ट एंड या स्टिंग ऑपरेशनमध्ये संरक्षण व्यवहारातील भ्रष्टाचाराचे आरोप समोर आल्यानंतर तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी कोणत्याही चौकशीआधी स्वतःहून आपल्या पदाचा राजीनामा फेकून दिला होता. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जोपर्यंत माझी निर्दोष मुक्तता होत नाही तोपर्यंत मी या खुर्चीवर बसणार नाही. या व्यतिरिक्त युपीए सरकारच्या काळात देखील 2G स्पेक्ट्रम प्रकरणात ए राजा, राष्ट्रकुल क्रीडा घोटाळ्यात सुरेश कलमाडी आणि रेल्वे लाच प्रकरणात पवन कुमार बन्सल यांसारख्या मंत्र्यांना भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर पदावरून दूर व्हावे लागले होते. लाल बहादूर शास्त्री, नितीश कुमार आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या नेत्यांनी दाखवून दिलं होतं की खुर्ची येते आणि जाते, पण लोकशाहीत जनतेचा विश्वास आणि नैतिक मूल्यांची जपणूक करणं हे सर्वात मोठं कर्तव्य असतं. परंतु आजच्या सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन यापेक्षा पूर्णपणे वेगळा आणि आक्रमक आहे. आजच्या सरकारकडून असा युक्तिवाद केला जातो की एखाद्या घटनेनंतर मंत्र्याचा राजीनामा घेणं म्हणजे राजकीय दबावाला बळी पडणं किंवा स्वतःची चूक कबूल करणं. सरकारच्या मते अशा दुर्घटनांमध्ये किंवा घोटाळ्यांमध्ये मंत्र्याला हटवण्यापेक्षा सीबीआय किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी कमिट्या स्थापन करणं, त्यावर दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देणं आणि व्यवस्थेत प्रशासकीय सुधारणा करणं अधिक महत्त्वाचं आहे.
राजीनामा घेतल्याने मूळ समस्या सुटतच नाही, उलट प्रशासनात अस्थिरता निर्माण होते, असा युक्तिवाद सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने केला जातोय. मात्र हा युक्तिवाद किती तोकडा आणि सोयीस्कर आहे हेही समोर येतं जेव्हा आपण मोदी सरकारच्या संपूर्ण दशकभराच्या काळातील एकमेव अपवादात्मक राजीनाम्याकडे पाहतो. या संपूर्ण काळात केवळ MJ अकबर या एकाच मंत्र्याचा राजीनामा घेण्यात आला होता. आणि तोही का, तर ऑक्टोबर 2018 मध्ये जागतिक स्तरावर गाजलेल्या मी टू मोहिमेदरम्यान पत्रकार प्रिया रमानी यांच्यासह सुमारे 20हून अधिक महिला पत्रकारांनी तत्कालीन परराष्ट्र राज्यमंत्री MJ अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आणि गैरवर्तनाचे अत्यंत गंभीर आरोप केले होते. tehelka.comचे माजी संपादक राहिलेल्या MJ अकबर यांच्यावरील या आरोपांमुळे जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर सरकारची प्रचंड बदनामी होऊ लागली आणि चौफेर कोंडी झाली, तेव्हा कुठे त्यांचा राजीनामा घेण्यात आला. म्हणजेच कामातील त्रुटी, प्रशासकीय अपयश, अपघातातील शेकडो लोकांचे बळी किंवा विद्यार्थ्यांचं उद्ध्वस्त होणारं भविष्य या गोष्टी या सरकारच्या दृष्टीने राजीनाम्यासाठी पुरेशा ठरत नाहीत. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. आजच्या या राजकीय परिस्थितीत एक अत्यंत विदारक आणि चिंताजनक चित्र समोर येत आहे. आजच्या राजकारणात जणू एक अलिखित नियम तयार झालाय. तो नियम असा आहे की मंत्री कितीही अपयशी ठरला, त्याच्या खात्यात कितीही मोठे घोटाळे झाले किंवा त्याच्या कारभारामुळे देशाचं कितीही मोठं नुकसान झालं, तरी त्याला पदावरून कधीही हटवलं जात नाही. जास्तीत जास्त काय केलं जातं, तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी त्यांच्या खात्यांची अदलाबदल केली जाते. एका खात्यात अपयशी ठरलेल्या मंत्र्याला दुसऱ्या खात्याची धुरा सोपवून त्याचा सन्मान जपला जातो. अशा वेळी देशातील सुजाण नागरिकांनी आणि तरुणांनी स्वतःला आणि या व्यवस्थेला एक अत्यंत मूलभूत प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. राजकारणातील पक्षाची निष्ठा, पक्षाची सोयीस्कर राजकीय रणनीती आणि सत्तेतील ती उबदार खुर्ची ही या देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या अंधारात ढकलल्या गेलेल्या भविष्यापेक्षा मोठी झाली आहे का? सार्वजनिक उत्तरदायित्व, लोकशाहीची मूल्य आणि शेकडो निष्पाप नागरिकांचे जीव यापेक्षा राजकीय पक्षांची प्रतिमा जपणं अधिक महत्वाचं झालंय का? जर अपयशानंतरही कोणाचंच उत्तरदायित्व निश्चित होणार नसेल, जर चुकांनंतरही कोणावरच कारवाई होणार नसेल, तर मग लोकशाहीतील जनतेचे, जनतेसाठीचे आणि जनतेद्वारे चालवलेले शासन या व्याख्येला काय अर्थ उरतो? आज राजकारणातून नैतिकतेचा अंत होत असताना हा प्रश्न केवळ एका पक्षापुरता मर्यादित राहिलेला नसून तो संपूर्ण भारतीय लोकशाहीच्या भविष्यासमोर उभा ठाकलेला एक महाकाय प्रश्न आहे. बाकी या संपूर्ण प्रकाराबद्दल तुम्हाला चीड येत असेल तर जरूर व्यक्त व्हा. जर तुम्हाला आंदोलन करणं, राजीनामा मागणं चूक वाटत असेल तर तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा अकाउंटला फॉलो करा. धन्यवाद.